मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमार्फत येणाऱ्या आयुष्यमान कार्डला कशा प्रकारे तुमच्या मोबाईल फोनमधून डाउनलोड करू शकता। त्यासाठी व्हिडिओला चुकवू नका, अगदी शेवटपर्यंत थोडी स्टेप बघत राहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ सोप्या भाषेत समजून जाईल। आणि तुम्ही नवीन आला असाल चॅनलवर तर चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा, कारण की अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण या चॅनलवर आणत असतो। तर चला सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गूगल ओपन करायचं आहे आणि गूगलमध्ये वरी टाईप करायचं आहे तुम्हाला PMJAY बेनिफिशरी पोर्टल। येथे पहिल्या नंबरला नाव येत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि पहिल्या जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला जायचं आहे। येथे मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला ऑप्शन दिसेल, येथे तुम्हाला सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। लॉग इनची प्रोसेस आहे। नंतर कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या दिलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। तुम्हाला पुन्हा खाली एकदा कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून घेतल्यानंतर लॉग इन करून टाकायचं आहे। मध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम येथे स्कीमवरती क्लिक करून तुम्हाला PMJAY ही स्कीम निवडायची आहे। स्टेटमध्ये तुम्हाला महाराष्ट्र निवडायचं आहे। येथे बघू शकता सब स्कीममध्ये तुम्हाला येथे PMJAY MJPJAY लास्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे। डिस्ट्रिक्ट तुम्हाला तुमची सिलेक्ट करायची आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सर्च बाय आधार नंबर टाकायचा आहे। तसं तुम्ही फॅमिली ID, आधार नंबर आणि PMJAY ID 3 ऑप्शन दिलेले आहेत, पण सोपा मार्ग म्हणजे आधार ID। तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। कोणाचा एकाचा आधार नंबर टाकला तरी चालेल फॅमिलीमधील। मी आधार नंबर टाकून घेतो। त्यानंतर येथे कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकून घेतल्यानंतर सर्च आयकॉनवर क्लिक करायचं आणि येथे खाली लिस्ट ओपन होऊन जाईल। तुमच्या फॅमिलीमध्ये जितके काही मेंबर असतील त्यांची या ठिकाणी लिस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि ज्यांनी अप्लाय केलं नव्हतं त्याचं नॉट जनरेटेड म्हणून येथे दाखवत आहे। खाली तुम्ही बघू शकता येथे नॉट जनरेटेड आणि येथे व्हेरीफाईड जे आहेत त्यांनी अगोदर व्हेरिफिकेशन केलेलं आहे आणि त्यांचा आता अप्रूव्हल पण झालेला आहे, म्हणून अप्रूव्हेड दाखवत आहे येथे बघू शकता। आणि डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला फक्त येथे डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर येथे तुमचा आधार नंबर दाखवेल आणि इथे तुम्हाला व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सूचना दिलेली आहे, इथे टिक मार्क करायची आहे चौकटीत आणि अलाउ करायचं आहे। अलाउ केल्यानंतर तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। OTP टाकून घेतल्यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेट वरती क्लिक करायचं आहे। ऑथेंटिकेट वरती क्लिक केल्यानंतर येथे थोडासा लोड घेईल। नंतर येथे बघू शकता संपूर्ण माहिती येथे आलेली आहे। येथे माझा फोटो, नाव सगळं काही दाखवत आहे। आणि इथे आधार ID वगैरे संपूर्ण ॲड्रेस टोटली दाखवत आहे। इथे तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली या चौकटीमध्ये टिक मार्क करायची आहे आणि खाली आधार OTPला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला पुन्हा एकदा अशी माहिती दिसेल, येथे तुम्हाला टिक मार्क करायची आहे बॉक्समध्ये आणि अलाउला क्लिक करायचं आहे।
अलाउला क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर आधार नंबरवरती एक OTP जाईल, जो लिंक मोबाईल आहे त्याच्यावरती. तो OTP तुम्हाला वरती टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला जे मोबाईल नंबरने लॉग इन केला होता त्या मोबाईल नंबरवरती एक OTP गेलेला आहे, तो इथे टाकायचा आहे. OTP सक्सेसफुली टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट डाउनलोड बटनवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर येथे डायरेक्ट तुमचं कार्ड जे आहे ते डाउनलोड होऊन जाईल. येथे तुम्ही बघू शकता कार्ड जे आहे एकदम बरोबर डाउनलोड झालेलं आहे आणि याला तुम्हाला कोणत्याही ई सेवा केंद्रावर किंवा ऑनलाईन केंद्रावरती जाऊन कार्डवर प्रिंट करून घ्यायचं आहे किंवा लॅमिनेशन करून घ्यायचं आहे आणि तुमचं कार्ड जे आहे ते रेडी होऊन जाईल. तर याला डाउनलोड करण्यामध्ये काही समस्या येत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. त्याबद्दल मी तुम्हाला निदान देईल. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा.